तर आज होता हनुमान जन्मोत्सव. त्या निमित्तानं आम्ही गेलो तारनोळीला. आम्ही आणि माझी गँग. तर काय विषय झाला आणि आम्ही गेलो आणि कांड व्हाय नाही असं कधी झालंच नाही. शेवटपर्यंत बघा सांगतो काय विषय. 3-4 कांड झालं. हनुमान जयंती होती म्हणताना गावात पण महाप्रसाद होता. मग काय महाप्रसाद पद्धतशीर वाढला आणि त्यानंतर काय कामं नव्हती म्हणताना जरा तारनोळीला जायचं ठरलं. मग केलं मित्रांनी फोन. सगळी काय तयारच होती. मग घेतला गाड्या आणि गेलो तारनोळीला. जरा मस्तपैकी नेचर बघत. तर शेवटपर्यंत बघा. मग काय जाता जाता यादनवाडीच्या हनुमान मंदिराला पण जाऊन आशीर्वाद घेऊन जाऊया म्हटलं. तर मग काय आलाव यादनवाडीत. तरी तो मंदिर पण एकदम भारी डेकोरेशन केलं. इथं पण जेवाय बोलवालतीत. कारण आम्ही काय गावातच खाऊन आलतो म्हणताना काय मारलाव केक आणि निघालाव तारनोळीकडे पुढं. इथं पण महाप्रसादला गर्दी तर काय ढिगच होती. तर यूट्यूब चॅनलवर आल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि लाईक करा भावांनो, जरा सपोर्ट करा. आत्ता व्हिडिओ टाकायला चालू केले. जरा गावातली माणसं पण म्हणतात काय पोरं फोन घेऊन नुसतं वाया गेल्यात. तर भावांनो जरा सबस्क्राईब करा आणि लाईक करा. म्हणजे त्यांनी पण कळते पोरं का फोन घेऊन व्हिडिओ करायला फिरतात ते. मग काय पोचलो नागिनवाडीत. तिथनं आता 9 क्लासकडे चालले. म्हणजे तिकडंच रस्ता आहे. मग तिथून पुढं आल्यावर जरा JCB अडवती. भावा म्हटलं वाळकीवर जाणाऱ्यात मधनं काढा. मग तेवढंच जर आता तुम्हाला मोठं बोललो. ते मोठं बोलून झाल्यावर मग आम्ही पुढे निघालो. ही बघा 9 क्लासची शाळा कसं टॉपचा विषय आहे. मग पोचलो त्या पुढच्या गावात. इथं जरा एक कांड झाला. इथं जरा कमी 2 व्हीलर आम्हाला ठोकत होती. जराशात हॉर्न वाजून बाजूला केलं मामाला. नाहीतर काय मामा काय म्हणायच्या आधीच मामाला म्हटलं मामा व्हिडिओ केले दाखवू काय. मग मामा काय गप बसला आणि हळूच गेला कडेनं. मग काय शेवटी पोचला हायवेवर. इथनं काय गाड्या सुसाटच गेल्या. जरा रस्ता इथं खराब आहे तरी पण एकदम पळवत नेला गाडी. कारण लवकर जायचं होतं. जायला आम्हाला जरा दुपार झालती. दुपार का म्हणजे गावात महाप्रसाद होता. महाप्रसाद सोडून जायला चालते वे असं कुठं असते वे. मग काय डोंगर चालू झाल्यास एकदम गार वारं सुटलेलं. एकदम भारीच. उन्हात पण एकदम भारी वाटालतं. कोण ह्या दिवशी तारनोळीला आलं त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि देऊळ कसं वाटलं ते पण सांगा. एकदम एक नंबरच. मग भावानं डोंगरावर सांगायचं जर काय नाही. जरासं गाणं लावतो. त्याच्या पुढे आणि कंटिन्यू करणार आहे. ते पण तुम्ही बघून जावा. जरा गाणं लावतो ऐका. एकदम शेवटच आहे. तुम्ही म्हणच्याला गाणं असलं का लावलं आहे. भावानं जरा कॉपीराईट येते म्हणताना असलंच लावावं लागते. मग काय जाताना लागलं पवनचक्की. इथं येताना एक कांड झाला आहे. तो पण शेवटला बघा तुम्हाला सांगतो. लय वाईट मोठा कांड झाला आहे. मग काय पोरं पवनचक्की बघितल्यावर भावानं फोटो काढायचं म्हटले. जरा थांब म्हटलं पहिलं दर्शन घेऊन येऊया. मग येताना भावानं केवढं फोटो काढायचं तेवढं काढा म्हटलं. मग गेला स्ट्रेट पवनचक्कीला इग्नोर करून देवळाकडं. आत्ता व्हिडिओ स्टार्ट केले करायला. भाऊन जरा चांगला व्हित पण नसेल. परत जरा सपोर्ट करा. म्हणजे आम्हाला पण चांगलं वाटते. मग आम्ही चांगलं व्हिडिओ करायचा प्रयत्न करत आहोत. तरी पण आम्ही प्रयत्न करणार आहे. पण तुम्ही सपोर्ट करा. लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. मग काय तसंच चालत बोलत आम्ही पोचलो तारनोळीत. म्हणजे मंदिरापाशी एकदम असं भारी वाटाल तर म्हणतात. इथं हनुमानची मूर्ती वरती एकदम बसवल्यात. एकदम भारी झाल्या. मग काय आत गेलाव. लाईनीला थांबलाव. घेतलाव दर्शन. मग काय असं जरा मला सिनेमॅटिक तेन काय येत नाही. तरी पण जरा करायचा प्रयत्न केलोय. जरा चांगलं झाल्यास व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. म्हणजे तेवढं काही जमत नाही तरी पण तुम्ही बघा. मग काय इथं पण देऊळ एकदम एक नंबरच सजलेलं. इथं आल्यावर काय स्वर्गात आल्यावरच वाटाल. तर तुम्ही पण नक्की एकदा येऊन जावा. मी इंस्टाग्रामला पण एक रील टाकल्या. ती पण जाऊन बघा. मग काय नारळ त्याने घेतला तो फोडलाव. आशीर्वाद घेतलाव आणि परत लाव पाठीमागं. परत लाव म्हणजे घराकडं नवं. देवळाच्या बाजूनं 3 फेऱ्या घालायच्या असतात. म्हणून 3 फेऱ्या घातलाव. आणि आमच्या गावातली पोरं गेल्यात आणि काय बकचुदी करायला असं कधी झाले काय. तुम्ही जरा शेवटपर्यंत बघा. सांगतो आता लावतो बघा ती व्हिडिओ तो बघा. पण आता आले तारनोळीत. काय विषय गर्दी झाली. हे सगळं झाल्यावर आमच्या गावात 10वी पास हे जर नाव मी सांगत नाही. तुम्ही कमेंटमध्ये नक्की करा. हे 10वी पास व्हायसाठी असं करायला आहे. देवाची भक्ती बघा 10वी जवळ आल्यावरच करायला. इथं काय गर्दी एकदम ढिगच होती. आणि स्टेज तेन काय घातलेलं म्हणजे इथं गणेशांना उकिरे आलतं. म्हणजे आमच्या भागातला आमदार वाळकीची पोरं आणि डेअरिंग कराने असं कधी झाले होय. इथं येऊ नको म्हणताना पण वर चढून या हनुमानच्या मूर्तीपाशी येऊन फोटो काढायचा म्हणाल्यात. वरनं बघा हे केवढ्या खालते आहेत. तरी पण काय शेवटी ऐकतात पोरं आलतीच. बघा हे वरनं कसं दिसाले. मग काय लईच ऊन लागलं. घेतलाव कुल्फी दादाची. कारण बजेट जरा लो झालं समजून घ्या.
मग काय घेतला दादाच्या कुल्प्या आणि गेला स्ट्रेट गाडीकडे. आणि तुम्हाला पवन चक्की जवळचं सांगोल तर नव्ह, जरा बघा यो व्हिडिओ. पवन चक्की जाऊन येताना आंबो तोडायचा प्लॅन घातला होता आणि बरोबर येस तोपर्यंत त्या आंब्याच्या झाडापाशी आजाच उभारला होता. मग काय आजाला चहा पिला सगळं म्हटलं आणि गेला पुढं. जरा फोटो बिटो मस्ती काढून घेता. तोपर्यंत जाऊन तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. होय पवन चक्कीच्या साऊंडमध्ये व्हिडिओ मारला. असली कुठे तर माणसं दिसली, पोरं असली कुठे बी पोरं दिसली समजायला वाळकीची जाईल. काय वारं सुटले माहिती आहे. हे असं दिसले की वाळकीची पोरं आहेत समजायचं. दुसरं कारण म्हणजे इथे पंखा एक पडला होता पवन चक्कीचा खालती. मग काय परत लावू गाडी घराकडं. आता खरोखरच घराकडे चालले. जरा व्हिडिओ चांगला व्हायने हे मला पण कळलं, तरी पण भावांनो जरा सपोर्ट करा. आणि पुढचा व्हिडिओ एकदम एक नंबरच येणार आहे, म्हणजे प्रँक व्हिडिओ आम्ही करणार आहे. तर सबस्क्राईब करून नक्की ठेवा. धन्यवाद.